राज ठाकरे आणि गुढीपाडवा मेळावा ही प्रत्येक मनसैनिकासाठी पाडव्याच्या दिवशी एक पर्वणी असते। मुंबईमधील शिवाजी पार्कवर मागील काही वर्षांपासून राज ठाकरे पाडवा मेळाव्याचं आयोजन करतात। महाराष्ट्रातील अनेक मनसैनिक राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्कवर एकत्र येतात। यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पार पडलेला कुंभमेळा, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि हिंदुत्व या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकून सरकारला धारेवर धरलं। नेमकं या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलले, त्यांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो, या त्याच ठाकरे शैलीत त्यांनी भाषणाची खणखणीत सुरुवात केली। भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभा राहिलेल्या प्रत्येक मतदाराचे आभार मानले आणि त्यानंतर थेट हात घातला तो कुंभमेळ्याला। प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आणलेल्या गंगेचं पाणी राज ठाकरे यांनी तीर्थ म्हणून घेण्यास नकार देत त्याबद्दल एक विधान केलं होतं। मात्र त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून हा हिंदूंचा अपमान असून राज ठाकरे यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी केली होती। त्याच मुद्द्याला हात घालत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ या त्यांच्या खास शैलीत गंगेचं विदारक रूपच भर सभेत मनसैनिकांपुढे मांडलं। भारतातील नदी प्रदूषणाकडे आजपर्यंतच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केला। यावेळी त्यांनी गंगा सफाईच्या मोहिमेत पहिले पाऊल कोणी उचललं असेल तर ते स्वर्गीय राजीव गांधी आहेत हे स्पष्ट केलं। मात्र राजीव गांधी ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गंगेच्या सफाईसाठी 33,000 कोटी रुपये खर्च झाले असून मात्र गंगेची परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईतील प्रदूषित असलेल्या नद्यांचा पाडाच वाचून दाखवला। चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत असा उपहासात्मक टोला देखील त्यांनी लगावला। या सर्व गोष्टींनंतर त्यांनी मुद्दा घेतला तो औरंगजेब वादाचा। याच मुद्द्यावर त्यांनी राजकारण्यांना धारेवर धरलं। महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत चालू असलेल्या जातीवादाच्या वादावर देखील त्यांनी चिंता व्यक्त केली। मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे। याबद्दल राज ठाकरे म्हणाले की सजवलेली कबर काढून तिथे फक्त त्याचं थडगं ठेवा आणि तिथे एक पाटीवर एक मजकूर लिहा, आम्हा मराठ्यांना गाडायला आलेला औरंगजेब आम्ही इथेच गाडला। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेला आवाहन केलं की प्रत्येक शाळेची सहल औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी गेलीच पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे सांगायला हवं, छत्रपतींनी औरंगजेब इथेच गाडला। महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा देखील राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर वाढवण्यात आला तर महाराष्ट्र सरकारवर 63,000 कोटीचं कर्ज होईल। सरकारच्या तिजोरीत एवढा पैसाच नाही, मग एवढा पैसा येणार कुठून असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। लाडकी बहीण योजना म्हणजे कर्ज काढून दिवाळी केल्यासारखा असल्याचा टोला त्यांनी लगावला। सरकारकडून महत्त्वाच्या रोजगारासारख्या प्रश्नांना बगल देण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मतदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरलं पाहिजे। सगळा जातीभेद विसरून मराठी माणूस म्हणून उभे राहा अशी साथ राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला घातली। यावेळी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत सांगितलं की तुमच्या हातात एक चांगलं आणि सुसंस्कृत राज्य आलं आहे। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाला पाहणार असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुम्हाला नक्कीच पाठिंबा असेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला। सभेच्या शेवटच्या काही मिनिटात राज ठाकरेंनी मराठी भाषेला विळखा पडत असल्याची खंत व्यक्त केली। महाराष्ट्रात काही मराठी माणसाची होणारी घुसमट त्यांनी या शब्दात व्यक्त केली। मागील काही दिवसांपासून पुणे आणि मुंबईमधून मराठी बोलण्याबाबत होणाऱ्या वादाच्या प्रकरणावरून राज ठाकरे म्हणाले की मराठी बोलता न येणाऱ्याच्या कानफटीतच बसणार अशी खणखणीत भूमिका त्यांनी घेतली। महाराष्ट्र आणि मुंबईत प्रत्येक ठिकाणी मराठीचा सन्मान राखला गेला पाहिजे असल्याचं राज ठाकरे म्हणाले। सभेची सांगता करताना त्यांनी येणाऱ्या आगामी निवडणुकांसंदर्भात मनसैनिकांना तयारीला लागायचं आव्हान देखील केलं। चा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।